अहिल्या, तू सांगितल्याप्रमाणे मी गुरुजींना अखंड होम करायला सांगितलंय, पण पूजेसाठी लागणारं साहित्य, थाळी वगैरे सगळं आपल्याला आपल्या घरात पाठवायचंय. हो हो, माहितीये मला. गुरुजींकडे पूजेचं सगळं साहित्य हे आपल्या घरूनच जातं. तशी प्रथा आहे. अहिल्या, मला कधी कधी वाटतं तुझा ब्रेन म्हणजे कॉम्प्युटर आहे. बघ ना, अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा तुझ्या लक्षात राहतात. घर, संसार, बिझनेस सगळं काही. मी पण तेच मानत होतो. कधी? सावित्री, गुरुजींसाठी पूजेची थाळी तयार करून आण. हो आणते. क्या बात आहे अहिल्या. धावणाऱ्या जगात तू आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती जपत वेळेबरोबर जे काही टायमिंग जुळवतेस ना, क्या बात आहे. ही किर्लोस्करांची परंपरा आहे. ती सगळ्या सुनांना पाळावीच लागते. आज मी करते, उद्या दिशा आल्यावर तिला ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि मग उद्या आदित्यची बायको आली की त्या दोघींना मिळून ही जबाबदारी सांभाळायची आहे. आणि त्या उत्तम पार पाडतील, मला खात्री आहे. सो सॉरी वहिनी, माझ्याकडून चुकून झालं. श्रीकांत, हा कसला अपशकुन रे? अजून लग्नाचे विधी पण सुरू झाले नाहीयेत आणि मुलं नीट असतील ना? मला मुलांची काळजी वाटते. अहिल्या, प्रीतम वेळेवर येईल ना? नाही, मला काळजी वाटते. मला माफ करा प्रीतम सर, मी तुमची साथ नाही देऊ शकले. ज्या घरात तुमचा सन्मान व्हायला हवा होता, त्याच घरातून तुम्हाला अपमानित होऊन जावं लागलं. जे काही होत होतं ना, ते बघताना असं वाटत होतं की या क्षणाला माझा जीव जाऊ, श्वास थांबव. पण प्रीतम सर, तुमच्या प्रेमाने मला जगायला शिकवलं. त्यामुळे आता मरण्याची भीती वाटायला लागली. तुम्हीच नसाल आयुष्यात तर कसं जगू मी? आणि तुम्ही खुश राहा. मी देवाकडे प्रार्थना करेन, तुम्ही जिथे कुठे असाल ना, सुखरूप राहा. तुला अजूनही असं वाटतं का की मी तुझा शत्रू आहे? अरे आबासाहेबांना फसवलंस, प्रिया मॅडमचा अपमान केलायस तू. हे सगळं एखादा मित्र तर नाही करू शकत ना? नाही सर, एक मित्र म्हणून हे करू शकतो. हो प्रीतम, हे सगळं आमच्या सांगण्यावरूनच केलंय रोहितने. काय करतोय पारू आपण इथे? आदित्य सर, आपण प्रिया मॅडम आणि रोहित सरांचा साखरपुडा थांबवायचा आहे. पण कसा? हे बघा, एवढ्या रात्री तुम्ही माझ्या घरी का आलात? रोहित सर, ते आम्हाला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. तुम्ही आमचं बोलणं ऐकून घ्याल का? अहो पण यावेळेस इतकं काय महत्वाचं बोलायचंय? रोहित सर, प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं एकमेकांवर लई प्रेम आहे. त्यांना लगीन करायचं आहे. ते एकमेकांशिवाय नाही जगू शकत. त्यांचं लगीन व्हावं म्हणून आम्हाला आबासाहेबांची परवानगी हवी आहे. आणि आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठीच आम्ही इथं आलो होतो. म्हणजे तुम्ही त्यांच्या घरातले नोकर नाही आहात तर? नाही,
हे आदित्य किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा थोरला मुलगा. आबासाहेबांच्या घरात नंदी म्हणून जे वावरत आहेत ते अहिल्यादेवी किर्लोस्करांचा धाकटा मुलगा प्रीतम किर्लोस्कर. हो सर, तुम्ही विलास का पाय काय पडतोय? अहो, मी काही मोठ्या घरातला मुलगा नाहीये. माझे वडील शेती करतात. शिक्षणासाठी त्यांनी मला शहरात पाठवलं होतं, पण एकदा माझ्याकडे फीस भरण्यासाठी पैसे नव्हते, तर किर्लोस्कर एज्युकेशन ट्रस्टतर्फे माझी फीस भरण्यात आली. आणि आज म्हणूनच मी माझ्या पायावर उभं राहू शकलो. अहिल्यादेवी किर्लोस्करांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, पण आज त्यांच्या मुलांना अशा रूपात बघून मला खरंच आश्चर्य वाटतं. नाही ते आम्ही पण एनिवे, मला सांगा, इनफॅक्ट ऑर्डर करा, मी तुमच्यासाठी काय करू शकतो. मी काही केलं तरी त्यांनी माझ्यावर केलेले उपकार नाही फिटणार, पण कुठेतरी त्यांच्या मुलांचे मी कामी पडलो याच्यातच मला समाधान वाटेल. श्वेत सर, शक्य असेल तर एक काम करा. तुम्ही या लग्नातनं माघार घ्या. तुम्ही जर का प्रिया मॅडम बरोबर लगीन केलं ना, तर 3 जीव कायमचे दुखावले जातील. तुमचं त्यांच्या बरोबर लगीन झालं ना, तर प्रिया मॅडम सुखी नाही राहू शकत. प्रीतम सर त्यांच्या आयुष्यात सुखी नाही राहू शकत. आणि हे समज होत असताना त्याची जर तुमच्यावर पडल्याशिवाय बी राहणार नाही. तो माझी विनंती आहे सर, 2 प्रेम करणाऱ्या माणसाने एकत्र आणण्याचं पुण्य तुम्ही तुमच्या पत्रात पाडून घ्या. बस एवढंच. अहिल्या मॅडमसाठी मी काहीही करायला तयार. तुम्ही म्हणताय ना, तसंच होईल. तुम्ही निश्चितपणे घरी जा, मी बघतो काय करायचं ते. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. दिस मीन्स अ लॉट. प्रीतम ब्रो, हे सगळं खरं आहे. रोहितने आमच्या सांगण्यावरूनच त्या लग्नातून माघार घेतली होती. प्रीतम सर, मी तुमच्या वाटेतून बाहेर झालो होतो. आबासाहेब प्रिया मॅडम सोबत तुमचा साखरपुडा करायला तयार झाले होते. मग ऐनवेळी तुम्ही माघार का घेतली? तुम्हाला का तिथून बाहेर पडावं लागलं? तू जसं अहिल्यादेवी किर्लोस्करांसाठी काहीही करायला तयार झालास ना, तसंच त्यांचे संस्कार जपायला मीही काही करू शकतो. आणि आबासाहेबांशी खोटं बोलून असं हे नातं जोडून मी आईला काय तोंड दाखवणार होतो. तर फक्त एकच इच्छा आहे की या मॅडम सुखी राहाव्यात, बस. मला माहिती आहे प्रिया, तू याच्याशिवाय एकटी नाही जगू शकत. नाही, सगळं संपलंय आता. काहीच नाही होऊ शकत. गेले ते निघून. ऐक माझं, हे बघ, त्यांच्याबद्दल सगळं खरं कळल्यापासून आणि आपल्या इथं ते ज्या पद्धतीत राहिले त्यावरनं एक गोष्ट नक्की सांगू शकतो. दोघेही भाऊ लय जिद्दी आहेत. तुला इथून घेऊन गेल्याशिवाय ते जाणार नाहीत. जवळपासच असले पाहिजे कुठेतरी. तू एक काम कर, फोन लाव त्यांना. नाही, आता कशाचाच काहीच उपयोग नाहीये. आबा नाही ऐकणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना? लाव मग फोन. अरे पण फोन लाव.
प्रिया मॅडमचा फोन. हॅलो. हॅलो प्रीतम सर, तुम्ही कुठे आहात? प्रिया मॅडम, हे बघा, तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही सगळे ओके आहोत. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या आता. तुम्ही आधी सांगा ना कुठे आहात. आम्ही ते गावच्या बाहेर ते मंदिर आहे ना, तिथे आहोत. ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही येतोय. प्रिया मॅडम, तुम्ही आता कुठे ते? गावाबाहेर एका मंदिरात थांबलो. अहिल्या, अगं पूजेचं ताट पडला हा केवळ एक योगायोग आहे का? तुला माहिती ना दामिनी कशी धडपडी येते, तिच्या हातून कायम अशा चुका होत असतात. श्रीकांत, तू कितीही माझ्या मनाची समजूत काढायचा प्रयत्न केलास ना तरी मला हे सगळं योग्य वाटत नाहीये रे. बघ ना, हळदीची वेळ होत आली आणि अजून यांचा पत्ता नाहीये. तू प्लीज आदित्यला फोन करून बघतोस? येतील ना ते. प्लीज आदित्यला फोन कर, प्लीज. करतो. दे मला. बाबांचा फोन. काय स्पीकरवर टाक. हॅलो बाबा. आदित्य, प्रीतम, तुम्ही ठीक आहात ना? आम्ही ठीक आहोत. काय झालं? तुम्ही निघालायत ना? खरं तर आम्ही अजून इथेच आहोत. आदित्य, तू कधीपासून इतका बेजबाबदार वागायला लागलास? तुला माहितीये प्रीतमची आज हळद आहे. तुम्ही दोघं इथे आल्याशिवाय आपण विधींना सुरुवात करू शकत नाही. मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेलाच व्हायला हव्या असतात, हे तुला माहिती नाहीयेस? विसरलायस तू? हे बघ आई, आम्ही निघणारच होतो. मला काहीही ऐकायचं नाही आदित्य. तुम्ही जसे असाल तसे ताबडतोब निघून या. हो ठीक आहे. गाडी अरेंज झाली की लगेच निघतो. ते असू दे, तुम्ही तिकडे गाडीची व्यवस्था करेपर्यंत हळदीचा मुहूर्त निघून जाईल. मी हेलिकॉप्टर पाठवते, जवळच्या हेलिपॅडला पोचा. नको काळजी करू तू, येतील ते वेळेत. प्रीतम सर, प्रिया मॅडम, तुम्ही इथे काय करता? हा इथं ते आपल्या सोबत आहेत. आदित्य सर, तुम्ही प्रीतम सरांचे मोठे भाऊ आणि मी प्रियाचा. आपण दोघं मोठे भाऊ या नात्यानं आपल्या घरच्यांच्यात काही प्रॉब्लेम्स असतील तरी आपली जबाबदारी बनते या दोघांना एकत्र आणण्याची, असं मी तरी मानतो. काय हो प्रीतम सर, हिला आमच्या घरातनं घेऊन जाणार असं ठरवून आला होतात ना? मग हिला एकटीलाच मागं रडत ठेवायचं होतं काय? ती मनानं केव्हाच तुमची झाली होती. आमच्या इथं फक्त शरीरानं होती. त्यामुळे मला असं वाटलं की तिनं तिच्या प्रेमासोबत सुखानं राहावं. ऐका माझं, तिला तुमच्यासोबत घेऊन जा. प्रीतम सर, मला तुमच्याशी बोलायचं, पण एकांतात. प्रिया, प्रताप, अरे कुठे गेले? बघितलं माझ्या प्रेमाची ताकद?
आलात ना माझ्याकडे. हो का? पण माझ्या प्रेमात जास्त ताकद आहे. अरे बघा ना, म्हणूनच तर तुम्ही माझ्यासाठी शहरातलं सगळं ऐशोआराम सोडून इथे गावात आलाय. ॲक्च्युली आहे ना, म्हणजे बघा ना, हे सगळं किती सुंदर आहे. कोण कुठल्या शहरात राहणारा मी, माझं मजा लय आरामात जगत होतो. अचानक गावात येतो काय, ते तुमच्याशी ओळख होते काय, तुम्हाला बघून माझी विकेट पडते. किती अनबिलिव्हेबल आहे ना सगळं. पण आज एक गोष्ट कबूल करायला हरकत नाही. कुठली? मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा मला तुम्ही खूप अक्काऊ वाटला होता. आता माहिती आहे मला. हा पण त्यानंतर ते बदललं असं वाटतंय मला. प्रेमात पडलात ना माझ्या? नाही पण अजूनही आगाऊ वाटतो का मी तुम्हाला? नाही, आता मला असं वाटतं की तुमचा हात हातात घ्यावा आणि अख्खं आयुष्य घालावं. प्रिया मॅडम, तुम्ही ना, मी एकदम परफेक्ट लाईफ पार्टनर आहे माझ्यासाठी. बघा ना, तुम्हाला भेटल्यापासून किती बदललोय मी. माझ्या आईला पण माझा अभिमान वाटतो आता. प्रीतम सर, ही सगळी प्रेमाची ताकद आहे. माणूस जेव्हा प्रेमात असतो ना, तेव्हा समोरच्याला आहे तसं स्वीकारतो, पण त्याच वेळी स्वतःमध्ये स्वतःहून बदल घडवून आणतो. हीच तर प्रेमाची ताकद आहे. मला ना तुमचे मोकळे केस खूप आवडतात. असं वाटतं ना, असंच एकमेकांच्या डोळ्यात बघून अख्खं आयुष्य काढावं. गेले कितीतरी दिवस मी स्वप्नात जगत होते. आदित्य सरांची बायको म्हणून अभिमानाने 4 चौघांच्या समोर ताठ मानेनं जगत होते. माझ्या नवऱ्यासोबत घालवलेले दिवस मी कधीही नाही विसरू शकत. मला नाही माहिती हे क्षण पुन्हा माझ्या आयुष्यात येतील का नाही. पण हे समजे क्षण आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील. हे समज आदित्य सरांच्या बी लक्षात राहील का? आदित्य सर, मी आता जे काय बी बोलले ते ऐकलं तुम्ही? हो. पारू, रिलॅक्स. नाही ऐकलंय मी काय. पण तू रडतीयस का? आपण इथून जातोय म्हणून वाईट वाटतंय का तुला? खरं तर मलाही खूप कसं तरी वाटतंय. इथे किती छान आनंदात राहत होतो ना आपण. गावात घालवलेला प्रत्येक क्षण किती किती छान होता. पण आता हे सगळं सोडून जायचंय. प्रीतम आणि प्रियाच्या लग्नासाठी किती मेहनत घेतली आपण. आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठी काय नाही केलं. पारू, मी आणि तू नवरा बायको म्हणून राहिलो. शेतात कामं काय केली. तिथे तू माझ्यासाठी डब्बा घेऊन यायची. एकमेकांना घास भरवत आपण जेवायचो. शेतातून आल्यावर माझे पाय दुखायचे म्हणून तू चेपून द्यायचीस. रात्री झोप नाही लागायची म्हणून तू गोष्टी ऐकवायची. मी कधी गोष्टी ऐकवल्यात तुला? मला माहित नाही कसं, पण आता ना तू सतत सोबत असल्याची ना सवय झाली आहे मला. तुलाही असंच वाटतंय का? तुम्हाला काय सांगू, आज आपला शेवटचा दिवस. उद्यापासून आपण एकत्र नाही राहू शकणार.